नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे. तर आज आम्ही करणार आहोत पाणीपुरी चॅलेंज. तर हे चॅलेंज असणार आहे माझ्यामध्ये आणि माझ्या मिस्टरांमध्ये. तर चला व्लॉगला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता इथे पाणीपुरी चॅलेंजसाठी आम्ही सर्व सामान आणून ठेवलेलं आहे. चला तर आता चॅलेंजला सुरुवात करायच्या आधी ज्यांच्यासोबत मी हे चॅलेंज करणार आहे त्यांना बोलून घेऊया. चला प्रवीण या. आज तर मजाच येणार आहे. तर फायनली प्रवीण आलेले आहेत. सो आधी आम्ही डिसाइड करतोय की एक्झॅक्ट करायचं काय. अजून आम्ही सुद्धा ठरवलं नाहीये की चॅलेंज कसा करायचा आहे. पुऱ्या आहेत, रगडा आहे, गोड पाणी, तिखट पाणी आहे. टायमर पण अजून काय डिसाइड करायचं तेच आम्हाला काय समजत नाहीये. तुम्हाला काय वाटतं? हे असेच बाहेर जातात सारखं सारखं. काय हा व्लॉग बनणार आहे की नाही देवाला माहिती. 10 वेळा माणूस बाहेर जातो आणि किती दिवसानंतर रिक्वेस्ट केल्यानंतर हा माणूस माझ्या व्हिडिओ मध्ये आलेला आहे. हे मोठी VIP माणसं, त्यांना खूप भाव द्यावा लागतो आम्हाला. तर सांगा आधी कसं करायचंय आपण. तुमच्या मते काय वाटतं तुम्हाला, कसा ठेवायचा हा चॅलेंज? काय सांगायचं? कसं ठेवायचं म्हणजे किती किती पुऱ्या घ्यायच्या का टायमरचं लिमिट ठेवायचं, कसं काय करायचं आपण? स्टॉपवॉच चालूच ठेवायचंय आणि पुऱ्या आपण किती खातोय हे काउंट करायचं आणि त्यानंतर टायमरच्या अगेन्स्ट किती पुऱ्या खाल्ल्या. पण एक ट्विस्ट की तुला तिखट पाण्यासोबत पाणीपुरी आवडते काय? बरोबर. मला मिक्स मध्ये. तर आज आपण स्वॅप करायचं. म्हणजे तू गोड पाण्यासोबत पाणीपुरी खायची आणि मी तिखट पाण्यासोबत. बाप रे, हे शक्यच नाही बाबा. पण तुला पण तिखट पाण्यासोबत खावं लागणार आहे मग, हे लक्षात ठेव. ट्विस्ट हाच आहे, कोण किती खाते. सो गाईज, तुम्हाला समजलंय की आपल्या पाणीपुरीचं ट्विस्ट हे आहे की मला मिठा पाणी अजिबात आवडत नाही. मी बिलकुल सुद्धा मिठा पाणी घेत नाही आणि प्रवीणला तिखा पाणी अजिबात आवडत नाही. पण आज व्हिडिओमध्ये ट्विस्ट हीच आहे की मी मिठा पाणी खाणार आहे आणि प्रवीण तिखा पाण्यासोबत पाणीपुरी खाणार आहे. फक्त एवढंच असणार आहे की टाइम लिमिट काही नसणार आहे. टाइम कंटिन्यू चालू राहणार आपलं. फक्त त्या टाइम मध्ये आपण किती पुऱ्या खातोय हे बघायचंय. तर आधी आपण ह्या प्लेट मध्ये किती पुऱ्या राहतात हे आधी बघून घेऊया, त्याप्रमाणे करू. तर चला आधी प्लेट मध्ये अजून एक गोष्ट सांग. हा, प्लस हे चॅलेंज जो जिंकणार आहे त्याला, समजा हे चॅलेंज मी जिंकली तर मी जे काय सांगेल ते दिवसभरात प्रवीणला ऐकावं लागणार. मग त्या गोष्टीसाठी त्याला नाही नाही म्हणता येणार. आणि तसंच म्हणजे मी जिंकलो तर तुला करायचंय सर्व. ओके, पण नाही नाही म्हणून सांगणार आणि त्याचा पण व्लॉग येणार. असं नाही की आजचं व्लॉग आला आणि ते तो करतोय की नाही तुम्हाला दिसेल की नाही माहिती नाही, पण मी दाखवणार. जर समजा मी चुकून बाय चान्स जिंकली, मला वाटत तर नाहीये कारण ते गोड पाणी मी इमॅजिनच नाही करू शकत, पण समजा चुकून मी देवाच्या कृपेने जिंकली तर प्रवीणला सगळ्या गोष्टी मी सांगेन ते ऐकावं लागणार. तसंच तो मला जे सांगेल ते मला सुद्धा ऐकावं लागणार. प्लस त्याचा व्लॉग सुद्धा येणार मग आपला. तर हा व्लॉग तुम्ही प्लीज शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप मजा येईल. कारण आम्हाला सुद्धा एक वेगळीच मजा आली, एक्साइटमेंट आली आमच्यात. तुला काय बोलायचंय? आणि आज जेवण नाही केलं हिने, म्हणजे ही किती पुऱ्या खाणार आहे काय माहित नाही. आणि मी तर 2-4च पुऱ्या खाऊन बंद होईल मला असं. म्हणजे हा इनडायरेक्टली सांगतोय की मी चॅलेंज हरणार आहे. मग काय चॅलेंज झाल्यावरच समजेल. अच्छा, बघू. कदाचित काही चेंजेस पण होऊ शकतात हा बाबा. हा जास्त पुऱ्या खाऊ शकतो, सांगतेच नाही कारण गोड. चला चला, जेवण नाही केले तर खायला तर ते तर आहेच. मग चॅलेंज करायचंय म्हटल्यावर पोटात जागा तर पाहिजे ना, म्हणून आम्ही जेवणच नाही केलं. चला मग आधी आपण या पुऱ्यांमध्ये रगडा भरून घेऊया आणि मग चॅलेंजला सुरुवात करूया. प्लेटमध्ये पुऱ्या फोडून घेतल्यात
आता दोघांनी मिळून, म्हणजे त्याने त्याच्या पुरीमध्ये रगडा टाकायचा आहे, मी माझ्या पुऱ्यांमध्ये रगडा टाकून घेणार आणि मग चॅलेंजला सुरुवात करूया. चला या. हे गायबच होत आहे सारखे सारखे. सो आता आम्ही रगडा भरून घेतो. बाकी तुला चॅलेंज करताना आज कसं वाटतंय? छान वाटतंय का? छान वाटतंय. एका हातात पकडू पहिल्यांदा शकता? पहिल्यांदा काय ते करतोय असं. का ह्याच्या आधी कधी वेडेचाळे. केलं? अच्छा, हा. हे तर तुमची बायकोच करू शकते ना. ते सगळ्यांना माहित. हम्म. सगळेजण बायको बोलल्यावर करावंच लागतं, ते सगळ्यांनाही माहित. मग तुमच्यासाठी पण आम्ही करतोच की गोष्टी, असं आहे काय का नाही करत? प्रत्येक व्यक्ती हा बायकोसाठी काही ना काहीतरी नकळत करतच असतो आणि बायको सुद्धा करत असते. सांगा गाईज तुम्ही मला, ही गोष्ट खरी आहे की नाही? जो माणूस नसेल करत तो जगातला वेडा माणूस असेल, आणि ती बाई सुद्धा. हे खूप बोरिंग काम आहे. स्वतःहून सगळं करायचं म्हणजे खूप बोरिंग आहे. जेव्हा आपण स्टॉलवरती खायला जातो ना भैयागड्या, तेव्हा लय मजा येते. कारण त्यात करायचं नसतं ना काय, फक्त खास सुटायचं असतं. हे कसं स्वतःलाच तयार करा, स्वतःच खा. असं कोणीतरी करून दिलं पाहिजे होतं तयार. आणि हा आता एवढ्या जेवढ्या व्हिडिओमध्ये गप्प बसलाय ना, ह्याच्यातला 1% पण बसत नाही. आज कशाला मुद्दामून दाखवायला लोकांना गप्प बसलाय काय माहिती नाही मला, पण जे आमच्या कॉन्टॅक्ट मधली लोक आहेत ते लोक जर ही व्हिडिओ बघत असतील तर ते नक्की कमेंट करून सांगतील की हा माणूस एकदा बोलायला लागल्यावर किती बोलतोय, नक्की कमेंट करून सांगा. कारण लोकांना गैरसमज होतो की ह्याची बायकोच जास्त बोलते. आणि एवढा रगडा वापरलाय की माझ्यातला रगडा घेतोय. वा, काय दिवस आलेत. आता तू बोल, रगडा. तोपर्यंत जरा मी जरा भरून घेते. तोपर्यंत तू जरा एंटरटेन कर लोकांना. लोकांना विचारतात ना नक्की काय बघायला आवडतं, ते लोक आपल्या व्हिडिओला का लाईक करत नाही, त्यांना काय अपेक्षा आहेत आपल्याकडनं, म्हणजे माझ्याकडनं. विचार की. अजून म्हणावं तितके फेअरलेसली तू लोकांसमोर जात नाही. कारण मला भीती वाटते मी एखादा शब्द चुकीचा बोलते, कारण मी वेंधळी आहे ना. मी असं विचार करून जे रिअल आहे तेच लोकांना आवडतं. नाही आवडत. हा, मग ते कमेंट करून सांगतील तुला जेवढी की मी तुला real बोलता आहे, येत नाही, तू जेवढी जरा मी- चेंज कर स्वतःला, किंवा तुझी भाषा जरा सुधार. अजून काय सांगणार, दुसरं काय तर नाही. आता भाषा All- सुधार काय, किती लोक सबस्क्रायबर तुला चांगल्या गोष्टी सांगतात, ते त्याच्यानेच तू अपडेट होणार. ते तर आहेच. हा, ते काय मी बोलत नाही त्याच्याबद्दल. जसं तुला पॅन बद्दल बोलले होते की याचं कोटिंग गेलं तरी पण काही नाही सांगितले की, मग त्या एका बाईने कशी तुझी साईड घेतली, तसं जे चुकीचं आहे तिथं तुला सबस्क्रायबर किंवा तुझे फॉलोअर्स. माझ्यासाठी खूप लोक भांडले पण आहेत कमेंट्स मध्ये, तेवढंच मी मिळवलंय, एवढं मला वाटतं. पण तुम्ही सपोर्ट करा यार, असं मला वाटतं. म्हणजे मी पण ब्लॉग केले पाहिजेत, कुठेतरी माझं पण चुकतंय. मी खूप ठरवते की काही ना काहीतरी नवीन दाखवीन. पब्लिक डेअर नाही अजून मला पब्लिक डेअर नाही. एखादा व्यक्ती, म्हणजे मी बाहेर समजा असा मोबाईल हातामध्ये घेऊन गेली आणि लोक माझ्याकडे बघायला लागले की मला भीती वाटते खूप. असं वाटतं की एखाद्याला आवडेल की नाही, एखादा काय बोलेल. पण जर ब्लॉगिंग या क्षेत्रामध्ये उतरायचं असेल तर बोलतात ना, लाज लज्जा शरम सगळं सोडून गोष्टी कराव्या लागतात. आणि मला काय वाटतं की आपण लाजण्यासारखं थोडी काय काम करतोय, पण तरी पण मला भीती का वाटते मला नाही माहिती. आज मी या गोष्टी करते कारण मी करत ते. हे जर मला बाहेर चॅलेंज करायला सांगितलं असतं तर कदाचित मी घाबरले असत्या. पण मला करायचंय, मला नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या. जसं की मी माझ्या देवपूजा कशी करते, त्याला लागणारं सामान कुठून आणते, प्लस दिवाळीच्या वेळेमध्ये काय काय नवीन गोष्टी येतात, गणपतीत गोष्टी येतात, त्या खरेदी कशा करतो. या वेळेला नक्की मी ट्राय करीन गणपतीमध्ये 7 दिवस पूर्ण ब्लॉग करायचा प्रयत्न करीन माझ्याने जेवढं होईल. कारण गणपतीला, कारण गणपतीमध्ये आमच्या 7 दिवस घरामध्ये लगबग असते, गणपती बाप्पा आलेले असतात, गवर बसते. सो त्याच्यासाठी आम्ही घाटी आहोत. तर आमच्यामध्ये, म्हणजे माझं माहेर म्हणजे मी कोकणी होती पाटेकरांमध्ये, आता मी गुरुवांची झाली म्हणजे मी घाटी झाली. सो ह्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये खूप फरक आहे ना फेस्टिवल मध्ये. तर ह्यांच्या
फेस्टिवल मध्ये काय काय गोष्टी बनवल्या जातात गणपतीत, गवर आल्यावर कसं काय करतात, हे सगळ्या गोष्टी मी कधीच दाखवल्या नव्हत्या. पण मी यावेळेला ट्राय करायचा प्रयत्न करीन आणि त्यात ह्यांची जर साथ असेल तर नक्की होईल. पण कारण हे मला व्लॉग मध्ये पाहिजेत माझ्या, पण हे असेच लाजत असतात, मला कळत नाही का. आणि जेव्हा हा व्लॉग बनतो ना तेव्हा ह्याचं बघा कसं असतं, बिहाइंड द सीन हा खूप भारी असतो. झाली आता आमची फालतूगिरी करून, तर आता आपण चॅलेंजला सुरुवात करूया. आणि पण मी काय म्हणते, आता मी फक्त तिखा पाणी पिते बस. चल आपण एक गोष्ट ऍड करूया, माझ्या मिठ्या पाण्यामध्ये थोडस तरी तिखा पाणी ऍड कर. कारण हे मिठा पाणी तुम्ही बघा गाईस किती घट्ट आहे, असं कोण खाणार. तेच तर चॅलेंज आहे. नको, मग हे तिखा पाणी कसं जरा तरी पातळ आहे, मग ह्याच्यामध्ये तू थोडस मिठा पाणी घाल आणि मी ह्याच्यात मध्ये थोडस तिखा पाणी घालते. कॉम्प्रोमाइज करते, मग इथंच मी जिंकलो. जाऊ दे, नको असं मला ऐकायचं नाहीये की मी असं कॉम्प्रोमाइज करून जिंकले. ठीक आहे चल, मग आपण काय करूया, तुला थोडस गोड तिखट पाणी या बाउल मध्ये देतो. नको देऊस, बाउल राहू मध्ये दे, देतो. नको देऊस, मग तू नकोच. आता तर माझ्या डोक्यातच गेलाय विषय, आता मला तिखा पाणी पण नको, काहीच नको. आता मी मिठा पाण्यामध्येच खाणार आहे. आणि हा करू दे, ते नंतर हा झेलेल. नाही पण आता मला चॅलेंज पण तू हारलीस. नाही, पहिला साऊंड होणार नाही उलटी. आपल्या किती पुऱ्या त्या 25 ना, बघूया. टाइम लिमिट नाहीये, पण आपण किती पुऱ्या खाऊ शकतोय किंवा कोण जास्त लवकर संपवतोय. कोण थांबणार लवकर, थांबला की स्टॉप वॉच करणार मी बंद. थांबला मग कसं सांगणार थांबतोय म्हणून. तुझ्या 25 मधल्या पुऱ्या समजतील ना किती. त्याच्यामध्ये रगडाच नाहीये. ठीक आहे ना, असू दे, विना रगड्याचा काही. ठीक आहे, मग मी काय म्हणते, जर समजा तर तुला क्विट करायचं असेल, 25 खाल्ल्या तर मी जिंकलो, बरोबर, आणि मी लवकर खाते मी तो जिंकलो. जिंकले. पण समज ते करता करता आपल्याला थांब म्हणायचं असेल तर काय करायचं, म्हणायचं नाही, मग संपला विषय, तू तिथंच थांबायचं. खायची इच्छा जरी असली म्हणजे प्लेट सोडून थांबायचं की बाबा मी हरले असंच बोलायचं ना. मला यापुढे खायला जमणार नाही गोड. ठीक आहे चालेल. चला गाईज आता रेडी होऊया. मग मी काय बोलते, ह्याच्यामध्ये मिठा पाणी काढते, तू ह्याच्यामध्ये तिखा पाणी काढ वाटीत. का? तू डायरेक्ट डीप करून खाणार आहे आणि मी पण ह्याच्यात डायरेक्ट खाऊ. तुला मी चमच्याने घेऊन खाते, तू पण चमच्याने घेऊन. हा पण फटाफट जो खाईल पहिला 25 ज्याच्या संपल्या संपला विषय. ही प्लेट खतम ज्याची तो पहिला जिंकला. ठीक आहे चालेल. चमच्याने घाल, त्यात पुरी बुडव, हे तुझा प्रश्न आहे. तू यात पण पुरी, पण तोंडातलं पूर्ण संपलं पाहिजे लास्टला. जेव्हा त्या संपल्याच्या ऍ केल्याच्या नंतर तोंडात ऍ करायचंय. कसं दाखव कसं करायचं ऍ, लक्षात ठेव. पण आता हे माईक आता काय करायचं, माईक इथं राहिला तर आवाज येणारच. ओके, तर गाईज स्टार्ट करू. पाणीपुरी चॅलेंजला सुरुवात करूया. आई गो, धगधग व्हायला लागलाय, कारण हे फर्स्ट टाइम करतोय ना. पण तुझं पाणी घे, तुझं काढणार आहे. हा मग माझं पण ह्यातच आहे. हे तिखट पाहिजे होतं ना तुला. नाही, मी चमच्याने घेऊन गोड गोड पाणी खाणार, तू चमच्याने घेऊन तिखट पाणी खा. चमच्याने नाही घेणार मी डायरेक्ट आपलं. भाई म्हणजे आज परत जिंकणार यार. वन तुझं घे ना जवळ, काय घ्यायचंय की नको. असंच माझं डायरेक्ट. ओके चल, तिथे तर चालू कर, तिथे टायमर चालूच झालं. तेच करतोय ना. 1 2 3 स्टार्ट. Two hours later. किती घाण लागते. आणि अशा प्रकारे फायनली मी हा चॅलेंज जिंकलेला आहे. मला वाटलं नव्हतं मी जिंकीन, पण जिंकली. तर आता ह्याच्या पुढचं काय, ह्याच्या पुढे प्रवीणला सगळं माझ्या गोष्टी ऐकाव्या लागणार आहे. त्याचा व्लॉग नक्कीच येईल, पण हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा
आणि कमेंट करून सांगा की हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. प्लस तुम्हाला असं वाटतंय का की ह्याच्या पुढच्या सगळ्या व्लॉगमध्ये तुम्हाला प्रवीणला बघायचंय का, तर ते सुद्धा तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. कारण मला असं वाटलं की तो जर माझ्यासोबत असला तर व्लॉगला अजून एक वेगळी मजा येईल. पण तो सहसा येत नाही कारण त्याला कामाचं पण प्रेशर असतं. ते सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे त्यांच्या सारख्या मीटिंग्स असतात. मी तर काय फ्री असते घरात असल्यामुळे, त्यामुळे मी छोटे छोटे कंटेंट करतच असते. सो आज हा चॅलेंज करून खूप भारी वाटलं. प्लस तुमच्यापर्यंत काही ना काहीतरी नवीन पोचवायचं होतं. सो हा असा चॅलेंज करून मी एक व्हिडिओ बनवला. बोलू. आणि आज एक महत्वाची गोष्ट मला सांगायला आवडेल की तिखट पाणी आहे ना पाणीपुरीचं, ते प्रवीण अजिबात खात नाही. मी एखाद्या वेळेस मिठा पाणी खाईन मीडियम म्हणून, पण तो तिखट पाणी जराही खात नाही. पण बिचाऱ्याने माझ्यासाठी आज व्लॉग पण केला, व्लॉग मध्ये आला, प्लस पाणीपुरी एवढा खाल्ला त्याने तिखट पाण्याच्या, तर त्याला त्रास होणार आहे, पण मी त्याची काळजी घेईन. पण हॅट्स ऑफ प्रवीणला की त्याने माझ्यासाठी हे चॅलेंज केलं. थँक्यू सो मच. एक व्हिडिओ बनवण्यासाठी का होईना त्याने मला साथ दिली. हे फार छान वाटलं त्याचं बघून. सांग मी खाते असं तू बोलायचं ना. मित्रांनो, 9 पुऱ्या 10 पुऱ्या राहिल्यात, 15 पुऱ्या खाल्ल्या मी. त्याच्या पुढे काय होणार नाही मला खायला तिखट. मी क्विट करतोय. फायनली मी जिंकलेली आहे. माझ्या 3च पुऱ्या राहिल्यात. 4 मिनिटं. कारण मला माहिती होतं प्रवीण तिखट पाणी खाऊ शकत नाही. मी पिठा पाणी खाल्लंय पण कसं बसं खाल्लंय, पण मला सवय आहे. म्हणजे मला पाणीपुरी खायची सवय आहे, पण मिठा पाणी खायची सवय नाही. फक्त मी जिंकण्यासाठी केलं, पण हा जिंकण्यासाठी पण नाही करू शकत कारण याला जमतच नाही. तिखा पाणी तर ती पण घेत नाही, तरी पण तो आता मिक्स करून खातोय कारण त्याला खूपच तिखट लागलंय. तर फायनली तू हारलायस, मी जिंकले. सो आता तुला माझं ऐकावं लागणार आहे. ह्या गोष्टीसाठी पण रेडी राहा. व्लॉग इथेच एंड करते मी. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. आणि मला कमेंट करून सांगा की याच्या पुढे तुम्हाला कुठलं चॅलेंज अजून बघायला आवडेल का. तर व्हिडिओ एंड करते. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.